नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात शेतकरी सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने म्हणाले, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने चालवले जाणारे सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत. त्यांच्याकडून योगिक शेतीच्या बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. देशातील बहुतांश जनतेचे आरोग्य खराब होत चालले आहे. त्याला रासायनिक शेती महत्त्वाचे कारण आहे. सेंद्रिय शेती केल्यास जमीनही चांगली राहू शकते आणि माणसाचं आरोग्यही चांगलं राहू शकतं. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं. शासन त्यासाठी योग्य ते सहकार्य करेल. यावेळी वडगाव नगर परिषदेचे सुमित जाधव, पोलीस निरीक्षक विलास भोसले, पुणे क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी, सुनंदा दिदी, कृषी विभाग राष्ट्रीय समन्वयक मनीषा दिदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रद्धा बहनजींनी विश्वविद्यालयाचा परिचय करून दिला. सुनंदा दिदींनी योगिक शेतीचा मानवी जीवनात काय फायदा होतो याचे सविस्तर विश्लेषण केले. मनीषा दिदींनी योगी शेती कशी करायची याबाबत माहिती दिली. या मेळाव्याचे स्वागत प्रियंका बहनजी, अर्चना बहनजी, छाया बहनजी, भारती बहनजी यांनी उपस्थितांना तिलक लावून पुष्प आरती बॅच लावून केले. या मेळाव्यासाठी शोभा दिदी, संगीता बहनजी, उषा बहनजी, अनिलभाई, तात्याभाई, प्रकाश भाई, बिपिन भाई, तानाजी भाई, रंगराव भाई, यादव भाई उपस्थित होते. पत्रकार अनिल उपाध्ये यांना शाहू पुरस्कार मिळाला, त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी गोल्ड स्टार एक्झिक्युटिव्ह ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजयभाई सुतार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 12 ते 4:30 या वेळेत योगिक शेतीचे ट्रेनिंग दिले. यावेळी भुलानाथ भाई यांच्यासह काही शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन शिवाली दिदींनी केले.